100% खात्री आहे की चारही उमेदवार आमचे सगळे प्रश्न सोडवतील. नमस्कार दादा. नमस्कार. आपल्या प्रभागामधून कोणकोणते उमेदवार उभे आहेत? आपल्या प्रभागातून विठ्ठल चोपडे साहेब, विजया सुनील महाजन, परत किरण श्रीरंग खवरे व अलका अशोक स्वामी या उमेदवार राहिलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मते तुमच्या समस्या या चौघांपैकी कोण सोडवू शकेल? चौघं पण सोडू शकतील. जे आत्ता इथं लोकलचे जे आहेत श्रीरंग खवरे व आपले चोपडे साहेबांनी तर सगळे रस्तं, गटर, पाण्याची व्यवस्था करून सगळी दिलेली आहे. बोर ठिकठिकाणी मारलेले आहेत. ते बघितलं तर पाणीपुरवठा सभापती असताना त्यांनी इचलकरंजीला 1 दिवसाआड पाणी दिलेलं आहे. त्यामुळे ते आमच्या सगळ्या समस्या सोडवू शकतात. तर जे भागात ते निवडून आलं तिथंसुद्धा त्यांनी विकास केलेला आहे. त्यामुळे आम्हाला 100% खात्री आहे की चारही उमेदवार आमचे सगळे प्रश्न सोडवतील. विठ्ठल चोपडे हे मुळात गरिबीतूनच वर आलेले आहेत. त्यामुळे विठ्ठल चोपड्यांना जाण आहे गरिबीची, त्यामुळे ते सोडू शकतील. बाकीचे इतर 3 पण सोडू शकतील. गेल्या वर्षी सत्ता नगर परिषद होती, भाजप सगळे मिक्स होते, भाजप काँग्रेस या सगळ्यांची होती. पण यावेळेला BJPची सत्ता येईल, कारण खासदार आलेला आहे तो महायुतीचा आलेला आहे आणि आमदार पण महायुतीचे आहेत. त्यामुळं सत्तासुद्धा BJPचीच येईल. आता सध्या BJPचीच वार आहे. म्हणजे जे इचलकरंजी गाव आहे ते हिंदुत्ववादी गाव आहे. त्याच्यामुळं आणि आमदारांनी सुद्धा भरपूर कामं केलेली आहेत, खासदारांनी कामं केलेलं आहेत. त्याच्यामुळं आम्हाला अशी खात्री आहे की बाबा BJPची सत्ता येईल. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.